तुम्ही आता म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रातनं थोडं सरकत सरकत आता तुम्ही गाण्याच्या क्षेत्रात पण आलाय. म्हणजे आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाणार? त्यामुळे आमच्यातले जे गाण्यातले निवेदक आहेत त्यांना तुमचं ह्या क्षेत्रामधलं येणं फार खूपतं. अरे मला उद्या जर खतातलं कळलं तर मी खतावर लिहीन आणि कार्यक्रम करेन. ज्या ज्या वेळेला द्वारकानाथ सरगिरींचं आम्ही निवेदन ऐकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये महिलांचा उल्लेख हा अटळ असतो. म्हणजे तो अतिशय अविभाज्य घटक असतो तुमच्या बोलण्याचा. म्हणजे ह्याचं नक्की गणित काय आहे? अरे मला सांग की सुंदर मुली आणि सुंदर महिला ह्या कोणाला आवडल्या? इंद्राला सुद्धा आवडायच्या. म्हणजे आपण इंद्राबद्दल म्हणतो देवांचा राजा, तर तू आणि मी मरते मानव रे. मी तुलाही बरोबर घेतलाय मी. नाही पण हा आरोप तुम्हाला मान्य आहे म्हणजे एकंदरीत? नाही आहेच पाहिजे त्या आरोप असण्याचं कारण. आणि जोपर्यंत माझ्या बायकोला ऑब्जेक्शन नाही तोपर्यंत आणखीन कोणी कशाला ऑब्जेक्शन घ्यावं. किरणजी तुमच्याकडे येत असताना ह्यांच्या बाबतीत जे आम्ही तक्रार केली की त्यांच्या निवेदनामध्ये स्त्रियांचा उल्लेख खूप जास्त असतो आणि त्यांच्या फॅन फॉलोईंग मध्ये देखील 50हून जास्त टक्के स्त्रियाच असतात. म्हणजे पण तसंच क्रिकेट याच्या बाबतीत अफेअर्स खूप ऐकायला येतात पण आम्हाला किरण मोरेंची फार अफेअर्स ऐकायला आली नाही. त्याबद्दल आम्हाला खूपतं. तुला जमलं कसं हे सांग. हा म्हणजे आम्हाला आमच्यापर्यंत ऐकायला न येणं हे तुम्हाला जमलं का करायला जमलं नाही? पण कसं तुम्ही काम करतात आणि नाही ह्याच्यामध्ये अगदी डिफिकल्ट क्वेश्चन आहे हा एक प्रश्न. आणि माझी बायको पुण्याची आहे. लवकर भेटलो जरा जरा लवकर सगळं झालं. सगळं फार हा एक सब्जेक्ट फार टची सब्जेक्ट आहे आणि पुरुषांनी जास्ती बोलू नये. हा गावस्करच्या पिढीतला आहे त्यामुळे त्याला कुठला बॉल खेळावा आणि कुठला सोडावा हे परफेक्ट कळलेलं आहे. मॅच फिक्सिंग हे लोकांना खूप खूपतं. याबद्दल तुमचं मत? पण मॅच फिक्सिंगचे ॲलिगेशन शिकार आहेत आणि प्रूव्ह पण झालेले आहेत आणि त्यांना बॅन पण केलेले आहेत क्रिकेटर्सांना. आणि मला एक BCCIचं इकडं खूप आवडलेलं जेव्हा फर्स्ट टाइम इंडियामध्ये झालं मॅच फिक्सिंगचे इश्यू. त्यावेळेस जे BCCIने जे डिसिजन घेतले ते जबरदस्त डिसिजन घेतले. म्हणजे सॉलिड. म्हणजे त्यांनी जे डिसिजन घेतले म्हणजे हे पकडला गेलाय काढा आणि लाईफ बॅनच टाकलाय त्याच्यावर सगळ्यांवर. आणि त्यांना खेळून दिलं नाही क्रिकेट नंतर आणि खूप चांगलं काम केलं. त्याच्यानंतर तुम्ही इंडियन क्रिकेटर्स कुठे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही तुम्हाला. आणि इंडियन क्रिकेट एकदम क्लीन क्रिकेट आहे. तुम्हाला यांची खुपणारी एक गोष्ट आणि तुम्हाला यांची खुपणारी एक गोष्ट? नाही मला एकच खुपणारी गोष्ट आहे पण ती खुपणारी असं मी म्हणणार नाही. ह्याचं कारण असं आहे की ती त्याच्या हातून झालेली एक चूक आहे. ती चूक झाली. ती चूक व्हायला नको होती पण क्रिकेटर आहे. पण मला त्या चुकीचं कारण कळलं की एक चूक अशी झाली की ज्या वेळेला एक लॉर्ड्सला टेस्ट मॅच होती आणि त्या लॉर्ड्सला टेस्ट मॅचला मी किरण हा अत्यंत चांगला यष्टिरक्षक होता. म्हणजे आपल्या त्या काळात ज्या काळात किरण यष्टिरक्षण करत होता त्या काळातला तो श्रेष्ठ यष्टिरक्षक होता. त्यावेळेला 90 साली त्यांचा गुच म्हणून एक बॅट्समन होता. त्या गुचचा म्हणजे जो कॅच किरणनी झोपेत घेतला असताना झोपेत तो त्याच्या हातून सुटला. त्या गुचनी त्याच्यानंतर 333 रन्स केल्या एका कॅचचे सुटलं. तो म्हणाला ना एका कॅचने मॅच फिरवली वगैरे पत्रकार लिहितात. तर अशा वेळेला जर घडलं तर पत्रकार लिहिणारच. म्हणजे त्यांना तुम्ही पत्रकारांना दोष देऊ शकत नाही. म्हणजे त्याचा किस्सा सांगतो की 333 झाल्यानंतर हनीफ मोहम्मदचा 337चा विक्रम होता. तर हनीफ मोहम्मदच्या बायकोने हनीफ मोहम्मदला आमच्या प्रेस बॉक्स मध्ये फोन केला आणि सांगितलं की वो कपिल देव को बोलो ना इसका विकेट निकालने के लिए, नहीं तो वो तुम्हारा रेकॉर्ड है वो चला जाएगा. म्हणजे बायका पण किती इंटरेस्ट घेत असतात बघा. तर ही सोडली तर बाकी मला किरणच्या बाबतीत खरं सांगतो की इंडिव्हिज्युअली ॲज अ क्रिकेटर गट्सी क्रिकेटर होता. त्याला मी अत्यंत चांगली बॅटिंग करताना गट्सी पाहिलेला आहे. विकेट किपिंग चांगली करताना पाहिलेलं आहे. किरण तुम्हाला पप्पूंच्या खुपणाऱ्या गोष्टी? पप्पू बद्दल असं म्हणजे हे नाही का आपण फक्त जर्नलिस्ट म्हणून असं म्हणजे की जेव्हा तुम्ही क्रिटिसाइज करतात कुठच्या प्लेअरला थोडासा त्यांना मान द्यायला पाहिजे. कारण की चुका होतात. माझ्याकडून कॅच सुटला द्यायला पण पाहिजे माझ्याबद्दल मी असं म्हणत नाही. पण ते एकदा लिहिलं दोनदा लिहिलं ते लिहितच बसतात. मग त्याला त्याची हिस्ट्री काढतात त्याची. तसे असे क्रिकेटर्स आपले शिकार आहेत. तसे म्हणजे गावस्कर आहे, कपिल देव, तेंडुलकर आहे. काय काय लोक तेंडुलकर बद्दल असं लेख लिहितात आणि वाटेल तसं लिहितात, वाटेल ते शब्द वापरतात. म्हणजे त्यांची लायकी काय माझं माणसं म्हणणं आहे. तुम्ही क्रिटिसाइज गांधीजीलाही वाटेल तसं बोलतात लोक, त्यांनाही वाटेल तसं बोलतात. पण थोडा महान तेवढा द्यायला पाहिजे. कारण की तुमच्या हातात पेन आले की तुम्ही वाटेल तसं लिहू शकत नाही. आणि ज्या माणसाने 21 वर्ष देशासाठी एवढं दिलंय, तुम्हाला एवढा आनंद दिलाय आणि आपल्या देशाला जोडून ठेवलाय तेंडुलकरनी,
तुम्ही जेव्हा मॅच चालते तेव्हा तेंडुलकर साठी लोक असे घरी असतात, तेंडुलकर बॅटिंग करणारे, आई बाबा मुलं सगळे बसलेले असतात आणि ते एकत्र फॅमिली मित्र एकत्र होतात. ती आय थिंक देशाला जोडून ठेवते ती अशी व्यक्ती आहे. तर त्याला जेव्हा त्या बाबतीत तुम्ही लिहितात तेवढं भान राखलं पाहिजे शब्द वापरताना की कशा प्रकारे तुम्ही लिहिताय वगैरे. ठीक आहे. आय सपोज की तुम्ही दोघं जण एकमेकांच्या खुपण्याचं भान यापुढे ठेवाल. आज पॅरडी सॉन्ग जे असतं त्यामध्ये आम्ही स्पेशली तुमच्यासाठी गाणं लिहितो आणि आज किरणजी तुमच्यावरती एक गाणं लिहिलेलं आहे. नन्हा किरण भाई हूँ, क्रिकेट का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्हा किरण भाई हूँ, क्रिकेट का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. हो चिटिंग की ना डर डर के भेजे बड़े बल्लेबाज आउटर के. मियां तो मैदान में किया बड़ा तंग, मूरत है छोटी पर हिम्मत नहीं कम. ए देने बाय कैच लिए थम. नन्हा किरण भाई हूँ, क्रिकेट का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद 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 जय हिंद. कसं काय वाटलं गाणं? सुपर हा? क्लास.